संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतः उपस्थित आहेत। खरं तर पुण्यातील दिवे घाटापासून या पालखी महामार्गाची यांनी पाहणीला सुरुवात केली आहे। सर, अतिशय महत्वाकांक्षी असलेला हा प्रोजेक्ट पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, काय सांगा? हा टोटल 12,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे। 80% काम जवळपास पूर्ण झालं आहे आणि 4-6 महिन्यात संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण होईल। आता आपण दिवे घाटावरून आलो आहे, त्या ठिकाणी खूप ऍक्सिडेंट होत होते। कारण आम्ही 17 हेक्टर जागा फॉरेस्टकडनं घेतली आणि 4 लेन रोड बांधतोय आणि तो जो पहाड आहे तो तिथल्या दरडी कोसळून ऍक्सिडेंट होणे याची पण काळजी घेऊन सगळं बांधकाम सुरू आहे। एकंदरीत ऐतिहासिक रस्ता आहे, विठ्ठल आमचं दैवत आहे आणि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे आमची प्रेरणा आहे। त्यामुळे मला व्यक्तिगतरित्या मोठा आनंद आणि समाधान माझ्या आयुष्यात मला हे काम करण्याची संधी मिळाली। बरं सर, खरं तर ज्या वारकऱ्यांसाठी आपण म्हणून या महामार्गाला सुरुवात केली, त्या वारकऱ्यांसाठी या महामार्गाचा फायदा कसा होणार आहे? त्यांच्यासाठी काय लाभ असेल या महामार्गावर? पहिल्यांदा पायी जाताना खूप अडचणी यायच्या, त्यांच्याकरता 3.5 मीटरची वेगळी लेन केलेली आहे आणि त्याचा फायदा होणार आहे। त्याच्यामुळे त्यांचा प्रवास सुसह्य होणार आहे। एक ठिकाणी थांबे आहेत, त्या ठिकाणी त्यांना थांबायची व्यवस्था आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एकंदरीतच पंढरपूरला येणाऱ्या सगळ्या भाविकांना, पर्यटकांना आणि वारकऱ्यांना एक आनंद देणारा हा प्रवास राहील, ही फार आनंदाची गोष्ट। सर, या मार्गावर अनेक तलाव जे आहेत ते निर्माण करण्यात आले, त्याचा कसा काही इथल्या स्थानिक शेतकरी आहेत त्यांना देखील कशा प्रकारे याचा वापर होणार आहे? 66 अमृत सरोवर बांधली, 1 रुपयाचा खर्च सरकारचा फुकट बांधली। त्याच्यामुळे विनामूल्य जलसाठा 5151 TCM तयार झाला। 47 गावाच्या जनतेला याचा फायदा झाला आणि सगळ्यात मात्र विहिरीला वॉटर ट्रान्समिशन पाणी वरती येणार आहे आणि त्याच्यामुळे विहिरीचं इरिगेशन पण वाढणार आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटलेला आहे आणि म्हणून एका दृष्टीने आणि या सगळ्या पाण्यामुळे, रस्त्यामुळे उद्योग व्यवसाय वाढणार, रोजगार, आपली गावं सुखी समृद्ध संपन्न होणार, स्मार्ट विलेज तयार होणार आणि म्हणून एक प्रकारे प्रगती आणि विकासाचा हा भक्ती महामार्ग आहे तुकाराम महाराज। सर, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी देखील या महामार्गाचा वापर होऊ शकतो। इथल्या जे स्थानिक गावकरी असतील, शेतकरी असेल, त्यांना देखील या महामार्गातून एक प्रकारे लाभ होण्याची शक्यता आहे किंवा अशी चर्चा आहे, तर तो कसा आहे, त्याची निर्मिती कशा प्रकारे करण्यात आहे? जास्तीत जास्त ऊस लागणार, इकडे लागतोय, पाण्यामुळे अजून वाढेल आणि आता आपण शेतकरी हा अन्नदाताने, ऊर्जादाता, इंधनदाता, व्हिटॅमिन दाता, हायड्रोजन दाता, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला केवळ गहू, तांदूळ, ज्वारी नाही, आता तो पेट्रोल डिझेलचा पर्याय देणारा झाला। 2004 पासून याच्यावर काम करून 87% आपली एनर्जी इम्पोर्ट होते। आता आपण आपल्या देशात आत्मनिर्भर बनू। आज 2 लाख कोटीची इकॉनॉमी झाली आहे आणि एक दिवस देशातलं इम्पोर्ट संपेल। इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस, हे नक्की स्वप्न पूर्ण होईल असा मला विश्वास। सर, एक शेवटचा प्रश्न, सध्या वारकऱ्यावर प्रतिगामी आणि पुरोगामी वारकरी असा एक संघर्ष पाहायला मिळतोय। काही दिवसापूर्वी शरद पवार आहेत, जे ज्येष्ठ नेते आहेत, वारकऱ्यामध्ये घुसखोरी होती असं त्यांनी एक विधान केलं होतं, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? माझ्या दृष्टीने अशा प्रकारचे वाद निरर्थक आहे। प्रत्येक वारकरी आहे, त्यांनी काय करावं, कसं करावं त्याचा अधिकार आहे। त्याच्यात राजकारण आणून असं वातावरण खराब करणं समाजाच्या हिताचं होणार नाही असं मला। तर आपण पाहू शकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत आणि जो बहुचर्चित किंवा बहुप्रतीक्षित असलेला जो महामार्ग आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग, आणि याची पाहणी करण्यासाठी आज ते स्वतः या रस्त्यावर हजर आहेत। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ।